अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाचं जर मन स्वच्छ असेल ना तर नशिबाला सुद्धा आपल्या समोर नतमस्तक व्हावं लागतं ना। पण माणसाचं मन सुंदर व्हायला हवं, आणि हे सुंदर होतं कधी? जेव्हा मनुष्याचं मन संतांच्या संगतीमध्ये येतं, मनुष्याचं मन अतिशय प्रेमळ होऊन जातं, तेव्हाच नतमस्तक होतं ना। म्हणजे नशीबसुद्धा जिथे नतमस्तक होतो त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये आपला पाठीराखा कोणीतरी असायला हवा, आणि तो असतोच ना। जिथे भगवंत असतो तिथे नशिबाला सुद्धा झुकावं लागतं। म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये आहे ना, भगवंताचं नामस्मरण जेव्हा येईल ना तेव्हा सर्व नाती व्यवस्थित होतात। आणि आज या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की मनुष्याची अशी कोणती 5 नाती आहेत की त्यांनी आयुष्यभर ती जपली पाहिजेत। ही जर 5 नाती तुमच्या सोबत असतील ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं तरी सुद्धा पहिल्या तीराला जाण्यापासून त्याला कुणीच रोखू शकत नाही। समर्थांनी सांगितलं आहे ना, ही नाती टिकतील कधी बरं? जेव्हा डोकं शांत असेल ना तर निर्णय चुकणार नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं कधीच तुटणार नाही। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपल्या वैखरीमध्ये भाषा गोड असायला हवी। जेव्हा आपली भाषा गोड असेल तेव्हा सर्व काही होईल ना। म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मनुष्य अहंकाराने बुडालेला असतो, त्याला एवढा मीपणा चढलेला असतो ना। म्हणून आयुष्यात एक गोष्ट ही लक्षात ठेवा, ओळख मोठ्या लोकांशी नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी असावी। पण आपण मात्र आयुष्यामध्ये हेच चुकी करतो की आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर मोठमोठी लोकं आणतो, पण ती मोठमोठी लोकं आपल्या कामाची असतात का बरं? त्यांची वेळ निघून गेल्यावर आपली साथ सोडून जातात। मग आयुष्यभर बघा काही लोक असतात ना, बघा मोठमोठे आमदार खासदार मंत्री आले ना की त्यांच्या पाया पडायला जातात, पण आपल्या सोन्यासारख्या आईबाप भगवंतासारखे आईबाप त्यांच्या कधीच दर्शन घेणार नाही। पण जर मोठमोठे मंत्री त्यांना दिसले ना, त्यांच्या पाठीमागे काय जातात? हे कशासाठी जातात बरं? हा स्वाभिमान विकलेला असतो। आणि अशी लोकं आहेत ना, यांच्यापासून कधीही दूर राहा, कारण ही आयुष्यभर लोकं आहेत ना दुसऱ्याची गुलामगिरी करत असतात। या लोकांना कधीच आयुष्यामध्ये थारा देऊ नका। ही लोकं आपल्याला सुद्धा कधी फसवतील ना, कारण जिथे हवा जाते ना त्या साईडला ते जात असतात। अशी लोकं आपल्या जीवनामध्ये असून ना नसून काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना। म्हणून आपण पाहत आहोत की आयुष्यात आहे ना, माणसाला पैसा कीर्ती यश हे सगळं मिळू शकतं, पण खरी किंमत आहे ना ती नात्यांची असते, जी आपल्या जगण्याला आधार देते। आणि काही नाती अशी असतात जी वेळ परिस्थिती अडचणींनी कधीच बदलत नाहीत। उलट त्या नात्यांनीच आहे ना आपल्याला जगण्याची ताकद मिळत असते। पण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण हळूहळू या नात्यांपासून दूर चाललो आहोत। अनेकदा गैरसमज होतो, अहंकार किंवा छोट्या गोष्टींमुळे ही नाती तुटतात, आणि मग आपणच आयुष्यामध्ये एकटे पडतो ना। आज सुद्धा आपण ही परिस्थिती पाहिली ना की मनुष्य एकटा पडलेला आहे, आणि ह्या एकट्यानं जीवन जगणं मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण करतं ना। बघा तुम्ही विचार करा, माणसाकडं फोन आहे
तरीसुद्धा तो कुणाला कॉल करणार नाही. उलट रोज सकाळ झाल्यानंतर तो मेसेज पाठवतो. पण आजपर्यंत आहे ना, त्याच्या बहिणीशी, आईशी, बापाशी कधी संभाषण होत नाही. त्याच्या भावाशी कधी संभाषण होत नाही. हे का झालं बरं? आपल्या नात्यांमध्ये ओळावा राहिलेला नाही. म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की ही 5 नाती कोणती आहेत जी कधीही मनुष्याला तुटू देत नाहीत. कारण ही नाती म्हणजेच आयुष्याचा खरा आधारच आहे ना. चला तर आपण आता जाणून घेऊया ही कोणती 5 नाती आहेत. पहिलं नातं आहे आई वडिलांशी नातं. बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, कारण हे निरूपण आहे ना मनुष्याच्या जीवनातील अधोगतीपासून मनुष्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करायला भाग पाडणारं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आई वडिलांशी नातं आहे ना, हीच खरी मनुष्याची संपत्ती आहे. आई वडील आहेत ना, हे आपल्या आयुष्याचं खरं सोनं आहे. त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचं मार्गदर्शन हेच आपल्याला माणूस बनवतं ना. पैसा, घर, गाडी हे सगळं आयुष्यामध्ये परत मिळू शकतं, पण आपल्या आईवडील परत मिळवता येतील का बरं? डुप्लिकेट आईवडील मिळवता येतील, पण खरेखुरे आईवडील मिळवता येतील का बरं? कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्याची प्रगती आहे ना ती अपुरीच राहते. आयुष्याची ममता, वडिलांची शिस्त हीच खरी शाळा असते ना. कारण आपले प्रथम गुरु आपले आई वडील आहेत. म्हणूनच त्यांचा सन्मान करणं, त्यांचं ऐकणं, त्यांचं मन न दुखवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे ना. पण आजचा तरुण तसा वागतो का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर तुमचा मुलगा तुमची इज्जत करत नसेल, जर आपण आपल्या आईबापाची इज्जत करू नसू, तर आपण किती जरी धन संपत्ती कमावलेली असेल ना, तर ती काहीच कामाची नाही. ती धुळीस मिळालेली आहे. कधी ती संपत्ती तुमची धुळीस प्राप्त होईल हे सांगता येत नाही. म्हणून आईवडिलांच्या चेहऱ्यावर आहे ना समाधान असावं. म्हणून देवाचं समाधान आईवडिलांचं नातं आहे ना, हे कधीच तुटू देऊ नका. हे नातं जपलं ना तर आयुष्याची कधी श्रीमंती आपोआप वाढत असते. बघा, आमचा शेतकरी बघा, तुम्ही कधी विचार केलेला आहे का की या वृद्ध आश्रमामध्ये शेतकऱ्याचे आई वडील तुम्हाला कधी दिसले आहेत का? कधीच नाही. गडगंज श्रीमंत असणारी माणसं आहेत ना, बघा, परदेशात जातात आणि इकडे आई वडिलांना एकटे सोडून जातात. मग त्यांचा कारागृह या वृद्ध आश्रमामध्ये असतो. मग मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा एवढा महत्त्वाचा झालेला आहे का की मनुष्याला नातीच कळत नाही? बघा, तुम्ही विचार करा, मनुष्य या पैशासाठी आहे ना सर्व नाती बाजूला ठेवतो. मग एक दिवस त्याच्यावर अशी वेळ येते ना, त्या नात्यांशिवाय त्याच्या जीवनामध्ये सुख राहत नाही. मग आयुष्यभरासाठीचं आहे ना, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला गाव आठवतो. आयुष्य शहरामध्ये घालवतो, आयुष्य वाईट मार्गामध्ये घालवतो. मग तू मृत्यूला गावाकडे का येतो बरं? म्हणून हे गावाकडचं नातं आहे ना, गावाकडची आपली पूर्ण नाती आहेत, ते आपले खरे सुख आहे ना. पण मनुष्य थोडा काळ शहरामध्ये जातो ना, त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये काही बदल झाला. तुझ्या अंगाला काय पैसे चिकटले का बरं? कधीतरी या गोष्टीचं मनुष्यानं ताळमेळ साधायला हवं. म्हणून आयुष्यामध्ये आईबापाला एकटं सोडू नका. आईबापावर भरपूर प्रेम करा. आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. आता दुसरं नातं पाहूया, भाऊ बहिणीशी नातं. हे सुख दुःखाचे खरे साथीदार आहेत ना, हे भाऊ बहिणीचं नातं आहे. आयुष्यभर टिकणारं अनमोल बंधन आहे. म्हणून हे लहानपणीचे खेळ आहेत ना, भांडण झालं, हट्ट झाला, हसू झालं, सगळ्यात हे नातं घट्ट होतं. आणि या आनंदाच्या क्षणी आहे ना, ते आपल्या बरोबर हसतात, तर दुःखाच्या क्षणी आपल्याला आधारसुद्धा देतात. म्हणून भाऊ संरक्षण देतो ना, तर बहीण मायेचा हात धरते. जेव्हा आपल्या आयुष्यातून आपल्या आईबाप निघून जातात ना,
तेव्हा आपला शेवटचा आधार आपण आईमध्ये कोणाला बघतो बरं? बहिणीचाच असतो ना. म्हणून बहिणीशी कधी वाकडं घेऊ नका. बहिणीच्या नात्यामध्ये आईचं प्रेम असतो. बहीण मायेचा हात धरते ना. आणि आयुष्यामध्ये मित्र बदलू शकतात, पण भाऊ बहीण हे जन्मभराचे सोबती असतात. त्याच्यामुळं घरात प्रेम, आपुलकी, उत्साह कुणामुळे टिकून राहतो बरं? बहीण भावाच्या नात्यामुळंच राहतो ना. म्हणून हे नातं कधीही कमी लेखू नका. एकमेकांशी संवाद ठेवणं, मदत करणं आणि एकमेकांच्या यशामध्ये आनंद निर्माण करणं हेच भाऊ बहिणीचं कर्तव्य आहे ना. पण जर आताचे भाऊ बहीण जर आपण पाहिले ना, बघा, जेव्हा दोघांचं सुद्धा लग्न झालेलं नसतं ना, तेव्हा एकमेकांच्या जीवासाठी जीव की प्राणच असतात ना. पण जेव्हा दोघांचं लग्न होतं, दोघांना साथीदार येतात. बघा, जेव्हा भावाची जमीन जायला निघते, पैसा येतो आणि पैशाला वाटेकरी बहीण होते. बघा, तुम्ही विचार करा, या पैशामुळं दोन चांगल्या भाऊ बहिणीचं नातं तुटतं. हे कितपत योग्य आहे बरं? कधीतरी आपण विचार करायला हवा की फक्त पैशामुळे आपण नाती तोडतो. मग आयुष्यामध्ये जर आपण माणसाची नाती तोडत असू, मग भगवंताशी नातं आपलं कसं जुळेल बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाहीत ना, तोपर्यंत ही भक्तीसुद्धा चांगली घडली जाणार नाही. आता तिसरं नातं सांगितलेलं आहे ते मित्राशी नातं. असं म्हणतात ना, आयुष्यामध्ये श्रीकृष्णासारखा मित्र आहे ना, श्रीकृष्णासारखा सारथी आहे, तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. पण हल्लीचा जर विचार केला ना, हल्ली या कलियुगाचा विचार केला, तर मित्राचा शत्रू बनतो. पण तरीसुद्धा शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णासारखा सारथी शोधणं तुम्हाला जमेल का बरं? नक्कीच जमेल. आपलं मन अध्यात्मामध्ये असेल तर अध्यात्मामधला मित्र आहे ना, आपली संगत जशी असेल ना, तसा मनुष्य घडत असतो. खऱ्या मित्राशी नातं आहे ना, कठीण प्रसंगामध्ये आधार देणारं. आयुष्यात सगळं काही सोडून गेलं ना, तरी आपला खरा मित्र आपल्याबरोबर उभा राहतो. मित्र फक्त गप्पा मारणारा असावा का? मजा करणारा असावा का? तर अजिबात नाही. अडचणीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तोच खरा मित्र असतो ना. खरा मित्र आपल्या कमकुवतपणावर कधीही हसत नाही, उलट त्याला ताकद बनवायला शिकवतो. यशस्वी झालो तरी आपल्याबरोबर टाळ्या वाजवतो आणि अपयश जरी आलं ना, तरी मनोधैर्य वाढवत असतो. त्यामुळं खऱ्या मित्राचं नातं आहे हे सोडणं आयुष्याची मोठी चूक आहे. म्हणून पैशांनी खरेदी करता येणार नाही असं हे नातं असतं ना. नातं विश्वासावर अवलंबून असतं, प्रामाणिकपणावर अवलंबून असतं आणि समजुतीनंच उभंच राहतं ना. म्हणून खऱ्या मित्राशी नातं कधीही तोडू नका. कारण कठीण प्रसंगी हा मित्र आहे ना, आपल्याला जगण्याची खरी ताकद देत असतो. पण पहिला विषय राहिला हा की आपल्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये खरा मित्र सापडणं खूप मुश्किल आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये येतो ना. बघा, तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. तुमच्या आयुष्यामध्ये असा मित्र आहे का की तुमच्या कठीण प्रसंगामध्ये तुमच्या कायमचा सोबत आहे? जर तुमच्या जीवनामध्ये जर असा मित्र असेल ना, तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. कारण श्रीकृष्णासारखा मित्र मिळणं हे खूप नशिबाची बात आहे. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्रापासून थोडं दूर राहिलेलं बरं. पण जर तुमच्या जीवनामध्ये खरंच जर असा मित्र असेल ना, तर मित्र तुमचे नशीबच घडवत असतो. म्हणून मित्र जर करायचा असेल तर श्रीकृष्णासारखा करावा. आता चौथं नातं कुणाशी असावं ते आपण पाहूया. चौथं नातं असावं ते आपल्या गुरुशी. कारण हे नातं आहे ना, ज्ञान आणि मार्गदर्शनाचं मूळ आहे. गुरु फक्त शिकवणारा नव्हे,
तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो दीपस्तंभच असतो ना. म्हणून आई वडील आपल्याला जन्म देतात, पण योग्य मार्गावर चालायला शिकवतात ते आपले गुरुच असतात ना. त्यांच्या शिकवणीमुळं आपण आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो. चांगलं वाईट ओळखण्याची समज आहे ना, आपल्या गुरुच्या ज्ञानातून येत असते. म्हणून या गुरूंशी नातं आहे ना, या आयुष्यभर जपावं लागतं. कारण ज्ञानाशिवाय प्रगती नाही आणि मार्गदर्शनाशिवाय यश नाही. म्हणजे गुरूंचा आशीर्वाद आहे तो आयुष्याचा सर्वात मोठा खजिना असतो. हे ज्याला कळतं ना, तो गुरूंपासून कधीच दुरावा निर्माण करत नाही. या नात्यांमुळं आपल्याला आत्मविश्वासाची मूल्ये मिळत असतात, ती नीती मिळत असतात. म्हणून गुरुशी असलेलं नातं आहे ते कधीच तोडू नका. कारण गुरु म्हणजे ज्ञानच आहे ना, हे संस्कार आहेत, प्रगतीचे खरे मूळ आहेत. म्हणून जर आयुष्यामध्ये जर आपण गुरुशी एकनिष्ठ राहिलो ना, तर आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेली स्वप्न ती कधी पूर्ण होऊन जातात ना, आपल्याला कळतच नाही. बघा, आता आपण 5वं नातं पाहूया की ते मनुष्यानं कधीच तोडू नये. ते म्हणजे पती पत्नीचं, जीवनसाथीचं. हे जीवनसाथीशी नातं आहे ना, विश्वास आणि प्रेमाचा हा स्तंभच आहे ना. जीवनसाथी म्हणजे काय बरं? म्हणजे फक्त लग्नाचा जोडीदार नव्हे, तर आयुष्याचा खराखुरा सोबती असतो. आनंद असो किंवा दुःख असो, या सुखाचे क्षण असो वा संकट जीवनसाथी असो, नेहमी आपल्याबरोबर उभा राहतो ना. या नात्याचा पाया विश्वास आहे, समजूतदारपणा आहे, प्रेमावरच उभा असतो ना. म्हणूनच छोट्या गोष्टींवर राग धरला ना, तर नातं कमकुवत होऊन जातं. पण समजूत ठेवली तर नातं आयुष्यभर टिकतं. म्हणून ही जीवनसाथी आहे ना, आपल्याला मानसिक आधार देत असतो आणि आपल्या स्वप्नांना पंख देखील देतो ना. या नात्यामध्ये जितकं प्रेम द्याल ना, तितकं ते परत वाढून मिळतं. म्हणून या नात्याला आपण जपणं हीच खरी आपली जबाबदारी आहे. कारण जीवनसाथीशिवाय आयुष्याची वाटचाल ती अपुरीच राहते ना. आणि हे नातं म्हणजे विश्वास आणि प्रेमाचा अढळ स्तंभ आहे. म्हणून एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, आयुष्यात पैसा, पद, कीर्ती ही सगळी क्षणभंगूर आहे. पण खरी श्रीमंती आहे ना, आपली नाती आहेत, आपल्या आई वडील आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, आपले खरे मित्र आहेत, आपला गुरु आहे आणि आपला जीवनसाथीच आहे ना. ही 5 नाती जर आपण आयुष्यामध्ये जपली ना, तर कधीच आपलं आयुष्य रिकामं वाटणार नाही. ही नातीच आपल्याला अडचणीतून बाहेर काढत असतात, आत्मविश्वास देत असतात आणि जगण्याला खरा अर्थच देतात ना. म्हणून आयुष्यामध्ये या छोट्या छोट्या अहंकारामुळं, छोट्या छोट्या अज्ञानामुळं ही नाती जर तुटत असतील ना, तर तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही नाती आपण जपलीच पाहिजेत. कारण आपले संस्कार आहेत ना, हेच सौंदर्याचं खरं मूळ आहे. पण जेव्हा कोणी आपल्याशी बोलत असेल, तेव्हा मध्ये न पडता पूर्णपणे ऐकणं हा सर्वात मोठा आदर आहे. पण आपण काय करतो बरं? आपली नाती बिघडतात कशी बरं? जेव्हा आपण दुसऱ्याचं न ऐकून घेणं, आपण सतत बोलत राहणं, मग त्यामध्ये आदर राहतो का बरं? अजिबात नाही. म्हणून दुसऱ्याचं बोलणं अगोदर पूर्ण ऐका, नंतर आपण बोलायला सुरुवात करा. आता दुसरी गोष्ट, आई वडिलांना धन्यवाद म्हणायला कधीही कमीपणा बाळगू नका. आई वडील आहेत ना, हे भगवंताप्रमाणे आहेत. कधीही त्यांच्या जीवनामध्ये आहे ना, आपल्याला मोठं करण्यासाठी भरपूर दुःख त्यांनी भोगलेले आहेत. पण आजच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढं दुःख आहे का बरं? कधीच नाही ना. कारण त्यांनी दुःख भोगली आणि आपल्याला सुख प्रदान केलं ना. म्हणून मनात राग आला ना, तरी शब्द गोड ठेवा, कधीच नातं तुटणार नाही. आणि हे जर प्रत्येकाने पाळलं ना, तर आयुष्यभरासाठी आपण सुखीच होऊन जाऊ ना. चुकी केली असेल तर माफी मागा. माफीने माणूस लहान होत नाही,
नातीच मोठी होतात ना, पण मनुष्य मात्र कधीच कोणाला माफ करत नाही. स्वतः तर माफी मागायची सोडूनच द्या, कारण तो स्वतःच्या धुंदीमध्ये जगत असतो. कोणाचाही अपमान होत असेल तर तिथे शांत बसू नका. आपण सुद्धा सत्याची साथ द्या. ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं अर्जुनाच्या सोबत केली ना, श्रीकृष्णानं अर्जुनाला सत्याची सोबत दिली ना, म्हणून स्वतःपेक्षा इतरांना लहान समजू नका. स्वतःपेक्षा लहानांना प्रेम द्या, मोठ्यांना सन्मान द्या. बघा मग तुमचं जीवन किती सुंदर होऊन जाईल. जे आपल्या हातात आहे ना, त्याबद्दल कृतज्ञ राहा. मन शांत ठेवा. म्हणजे काय बरं? जेव्हा जे आपल्या हातामध्ये असतो तेव्हा आपल्याला उतू नका, मातू नका. म्हणजे मीपणा सोडून द्या, अहंकारामध्ये राहू नका. जर मनुष्याने कृतज्ञ राहिलं ना, तर मनुष्याचं मनसुद्धा शांत होतं. म्हणून अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणं हा माणसाचा धर्मच आहे ना. खरा तो एकच धर्म आहे, त्याला कधीही विसरू नका. पण त्याला समोरच्याला कधी कमी लेखू नका. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूल्य जाणण्यासाठी आहे ना, त्याचा तुटवडा लागायला नको. म्हणून आपण केलेले काही खर्च असतील, काही गोष्टी असतील, त्या अहंकारामध्ये उडवू नका. नाहीतर आपला अहंकार आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतो. जे मिळालं त्यात समाधानी राहा आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करायला कधी कमी बाजू ठेवू नका, लाजू नका. कोणी चांगलं काम करत असेल तर कौतुक करा. त्यात काही खर्च होतो का बरं? काहीच नाही ना. म्हणूनच चुकांमधून शिकणं ही बुद्धी आहे, पण पुन्हा चूक न करणं हे आपले संस्कारच आहेत ना. म्हणूनच संस्कारांना आयुष्यामध्ये महत्त्व द्या. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर दुसऱ्याच्या यशावर आपल्याला आनंद वाटू शकत असेल तरच समजून जा तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही ज्या भक्तिमार्ग आहेत ना, त्या भक्तिमार्गामध्ये यशस्वीरित्या वाटचाल चालू करत आहात. म्हणून वडिलांचा अनुभव आहे ना आणि आईचा आशीर्वाद आहे, ते मनुष्याच्या जीवनाचं नशीबसुद्धा बदलतात, मनुष्याचं आयुष्यसुद्धा बदलत असतात. म्हणून आई वडिलांना कधी दुःखामध्ये ठेवू नका. कोणताही ताण घेण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा. वेळसुद्धा वाचेल आणि आयुष्यसुद्धा वाचून जाईल. म्हणून आपल्या कष्टाची किंमत असू द्या. वेळ एक दिवशी नक्कीच दाखवते. कधीच आयुष्यात धीर सोडू नका, कारण धीर सोडलेली माणसं आहे ना, ती रसातळाला निघून जातात. पण आयुष्यामध्ये स्वप्न पाहणारा मनुष्य आहे ना, जो स्वप्नांना योग्य ते प्रयत्नामध्ये बदलतो, तो यशस्वीच होतो ना. जर आपल्या जीवनामध्ये पैसा नसेल तर घाबरून जाऊ नका. एक ना एक दिवस पैसा नक्कीच येणार आहे, कारण ती क्षणिक गोष्ट कधी येऊन जाईल, कधी आपल्याजवळ थांबेल हे सांगता येईल का? पण आपले सोन्यासारखे नातेवाईक आहेत ना, आपली सोन्यासारखी नाती आहेत, ती आयुष्यामध्ये कधीच तुटून देऊ नका. ती तुटतात कशामुळं बरं? ती तुटतात या वैखरीमुळं, ही तुटतात ही वाईट गोष्टीमुळं. म्हणून त्याच्यामध्ये प्रेम निर्माण करा. जर प्रेम असेल ना, सर्व काही मनासारखं होईल. आयुष्यामध्ये आनंदी राहा, आनंद दुसऱ्याला द्या. हीच खरी भक्ती आहे. जर भक्तिमार्ग करून आपल्या आयुष्याची नाती टिकत नसतील तर त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का बरं? नात्यांमध्ये राहून आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करा. हीच खरी भक्ती आहे आणि हीच खरी भक्ती भगवंताला आवडते. जय जय रघुवीर समर्थ.